इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज। शहीद जवान हवालदार अभिजित माने यांचे पार्थिव अनंतात विलीन। बातमीत आहे सातारा प्रतिनिधी अविनाश थोरवे यांच्याकडून। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे गावचे सुपुत्र शहीद जवान हवालदार अभिजित माने हे भारतीय सैन्य दलात 513 आर्मी एअर डिफेन्स मिसाईल रेजिमेंट मध्ये मध्य प्रदेशातील बबिना या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले। अभिजित हा माजी सैनिक संजय जगन्नाथ माने यांचा एकुलता एक मुलगा होता। तो बबिना या ठिकाणी पत्नी अनुराधा आणि 4 वर्षाचा चिरंजीव विहान सोबत सैन्य दलामध्ये आपले कर्तव्य बजावत असताना बीपीटी केल्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले। अभिजित माने हा परिवाराचा कर्ता आणि एकुलता एक मुलगा होता। त्याच्या अशा अनपेक्षित जाण्याने संपूर्ण माने परिवारावरच दुःखाचा डोंगर कोसळला। आई, वडील, पत्नी अनुराधा, 4 वर्षाचा छोटा मुलगा विहान आणि विवाहित बहीण असा अभिजित यांचा परिवार असून त्यांच्या जाण्याने कुटुंबियांनी केलेला आक्रोश हा काळीच पिळवटून टाकणारा होता। वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी अभिजितने देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली। त्याच्या जाण्याने संपूर्ण सातारा जिल्हा आणि भोसे गावाबरोबरच पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरली। अभिजितचे पार्थिव बबिना मध्य प्रदेश येथून 513 आर्मी एअर डिफेन्स मिसाईल डिफेन्सचे नायब सुभेदार गणेश गाडे, नायब सुभेदार योगेश परदेशी, हवालदार राहुल काटकर, हवालदार रणजित लोखंडे, नाईक पाटील साहेब या युनिटच्या सहकाऱ्यांबरोबर बाय रोड युनिटच्या गाडीतून दुपारी 4 वाजता कोरेगाव येथे दाखल झाले। त्यानंतर एनसीसी कॅडेट आणि परिसरातील तसेच भोसे गावातील तरुणांनी बाईक रॅली काढून कोरेगाव येथे फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांची शोभायात्रा काढून ठीक 5:30 वाजता ही शोभायात्रा वीर शहीद जवान अभिजित माने अमर रहे अशा घोषणा देत भोसे येथे त्याच्या मूळ गावी पोहोचली। अभिजितचे पार्थिव घरासमोर ठेवल्यानंतर कुटुंबियांनी केलेला आक्रोश हा काळीच पिळवटून टाकणारा होता। अभिजितच्या पार्थिवला त्याच्या युनिटच्या वतीने आणि कोरेगाव पोलिसांच्या वतीने त्याच्या राहत्या घरासमोर मानवंदना देऊन त्यांची भोसे गावातून फुलांनी सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली। संपूर्ण भोसे गावाने आपापल्या दारामध्ये रांगोळी काढून आपल्या या भोसे गावच्या सुपुत्राला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला। ठिकठिकाणी पुष्पवर्षाव करून आणि जागोजागी अभिजित माने अमर रहे असे श्रद्धांजलीपर फ्लेक्स लावून या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती। अभिजितचे पार्थिव गावाबाहेरच्या एका शेतामध्ये अंत्यविधीसाठी सजवलेल्या ग्राउंडवर आणण्यात आले। या प्रसंगी कोरेगाव तालुक्याचे विद्यमान आमदार महेश दादा शिंदे यांनी वीर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून श्रद्धांजलीपर आपले मनोगत व्यक्त केले। तसेच कोरेगाव तालुक्यातील डीबी उद्योग समूहाचे अध्यक्ष दयानंदजी भोसले यांनी या प्रसंगी श्रद्धांजली वाहिल्यानंतर शहीद जवानांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले। तसेच कोरेगावचे तहसील संगमेश कोडे, पंचायत समितीच्या बीडीओ सुप्रिया चव्हाण मॅडम, कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, तसेच सातारा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश हांगे, नेव्हीचे एक्स एजासो राजीव सावंत, ऑर्डिनरी कॅप्टन दत्तात्रय फडतरे, हवालदार क्लार्क प्रदीप निकम आणि हवालदार राजेंद्र जगदाळे इत्यादी अधिकाऱ्यांनी वीर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली। या प्रसंगी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचे सातारा जिल्हा शिवसेना अध्यक्ष चंद्रकांत जाधव, सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबाज जाधव, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कोरेगाव तालुका अध्यक्ष संजय काटकर, कोरेगाव तालुका भाजपा अध्यक्ष निलेश यादव, तसेच कोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत दादा झांजोणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, तसेच यांचे सुपुत्र साहिल शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य, विसापूरचे माजी सरपंच पैलवान सागर साळुंखे, अजित पवार गटाचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अरुण माने, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन प्रल्हाद रामराव माने, भोसे गावचे प्रथम नागरिक सरपंच गणेश भोसले आणि आजी माजी सैनिक संघटना भोसे यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच गावातील आबालवृद्ध, माता भगिनी,
नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये शहीद जवान हवालदार अभिजित माने यांना अत्यंत भावपूर्ण वातावरणात साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यानंतर अभिजितच्या युनिटच्या सहकाऱ्यांनी अभिजितची वर्दी आणि तिरंगा ध्वज आई वडील, पत्नी आणि मुलांच्या हाती सुपूर्द केला. यावेळी 513 आर्मी एअर डिफेन्स मिसाईल रेजिमेंट तर्फे शहीद जवान अभिजित माने यांना अखेरची सलामी देण्यात आली. तसेच कोरेगाव पोलीस दलातर्फे हवेत 3 फायर करून भोसे गावच्या या वीर सुपुत्रास अखेरची सलामी देऊन पार्थिव अंत्यविधीसाठी कुटुंबियांच्या स्वाधीन केले. त्यानंतर नातू विहानला कडेवर घेऊन अभिजितच्या वडिलांनी आपल्या लाडक्या वीरसुपुत्रास साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देऊन भडाग्नी दिला. अशा पद्धतीने पूर्ण शासकीय इतमात अंत्यसंस्कार केल्यानंतर अभिजितचे पार्थिव अनंतात विलीन झाले. कार्यरत असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. काही बातमी आम्हाला समजल्यानंतर संपूर्ण भोसे नव्हे तर कोरेगाव मतदारसंघावरती शोककळा पसरली. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा. देशसेवेमध्ये अनेक हुतात्मे या जिल्ह्याने पाहिले. हीच परंपरा आज भोसे गावामध्येही आहे. आज अभिजितच्या जाण्यानं प्रचंड दुःख या कोरेगाव मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाला झालं. मी या दुःखातून सावरण्याची शक्ती अभिजितच्या कुटुंबियांना सद्गुरू भगवंत देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं अभिजितला त्या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि भगवंत त्याच्या आत्म्यास चिरशांती देवो ईश्वरचरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी.